नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। महायुति की बड़ी संख्या में सत्ता आने वाली है। कांग्रेस वाले घबरा गए हैं। पार्टी छोड़कर जाऊंगा नहीं, हमें पार्टी टिकट देगी ऐसा हमें विश्वास है, यह हमारा अधिकार है। सुरेश अवसरे, भाजपा महामंत्री पवनी। आइए जानते आगे की पूरी रिपोर्ट। आता लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर येणाऱ्या ज्या विधानसभेचं आहे त्या विधानसभेमध्ये महायुती ही महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या संख्येने विजयाच्या आशेने चालत आहे। लाडकी बहीण योजना असो की शासनाच्या समाजासाठी आणि जनतेसाठी ज्या योजना आखलेल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत आणि त्या समोर सुद्धा पूर्ण होतील हे सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार बहुमताने, स्पष्ट बहुमताने नाही तर 1/3 बहुमताने ही सत्तेत येईल असं मला पक्का विश्वास आहे। 2.5 वर्ष तर उद्धवजी साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर मग शिंदे साहेब आलेत आणि त्याच्यानंतर काहीतरी बाकीच्या ज्या अगोदर देवेंद्रजीच्या काळामध्ये जे 14 मध्ये ज्या योजना होत्या त्या उद्धवजींनी, ठाकरे सरकारने त्या बंद पाडलेल्या होत्या। अगोदर सुद्धा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये ह्या योजना चालू होत्या। आता नव्यानं आम्ही ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, काँग्रेसवाले परत उभाटावाले हे जे त्याचा प्रचार करत आहेत, कारण ते घाबरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना पर्याय नाही, त्यांचं फेक निगेटिव्ह आता या येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणत्याही कामाचा राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये जी युती आहे, शरद पवार, आपलं अजित पवार गट आणि शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीची जी युती आहे आणि त्यामध्ये 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणून उमेदवार निवडून आलेले होते आणि ते माझे भाऊ होते, ॲडव्होकेट रामचंद्र अवसरे। आणि त्यावेळेस 19 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी उभा होता, अरविंद भालाधरे, त्यांना सुद्धा 84,000 मतं मिळालेले होते। आणि इथले जे स्थानिक आता जे आमदार आहेत ते सुद्धा फक्त 20,000 मताने निवडून आलेले होते। आणि 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्रजी अवसरे साहेब हे निवडून आले, तेव्हा 42,000 मतं ते निवडून आले होते। आणि बोंडेकर साहेबांना, जे आज विद्यमान आमदार आहेत, त्यांना 3ऱ्या क्रमांकावर जावं लागलं होतं। शिवसेनेची त्यांना पक्षाची तिकीट होती तेव्हा सुद्धा। बहुजन समाजाचे प्रश्न हे नेहमी भारतीय जनता पार्टी, मंडळ आयोगाचा जर विचार केला तेव्हापासून सुद्धा भारतीय जनता पार्टी बहुजनाच्या पाठीशी आहे। जेव्हा जेव्हा अटलजीच्या सरकारमध्ये सुद्धा मंडळ आयोग होता तेव्हा सुद्धा बहुजनाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी राहिलेली आहे। आणि काँग्रेसच्या 60-65 वर्षाच्या काळामध्ये त्यांना बहुजनाची कधी आठवण आली नाही। पक्षानं संधी दिली नाही तर आपण त्याचा विचार करू, परत अपक्ष सोडून जाणार नाही एवढं पक्क। माझे भाऊ सुद्धा आमदार होते आणि त्यावेळेस आमची जे अवसरे जे फॅमिली आहे पवनीमध्ये, माझे भाऊ 84ला पवनी नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते आणि अगोदरपासून ते काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे। इथे चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये शिवनकर साहेब खासदार झालेत 2 ते 3 वेळा, त्याच्यात दिवटे साहेब झालेत, तेव्हा सुद्धा अवसरे साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत होते, कारण की त्यावेळेस युती होती, जनता दल होता, तेव्हा सुद्धा युती होती। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीशी जुळलेले आहोत आणि म्हणून आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे, हा आमचा अधिकारच आहे। हो।